दरी येथील प्रसिद्ध दर्याई माता मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार सरोजताई बाबूलाल आहिरे यांनी विशेष पुढाकार घेत रुपये 1 कोटीचा निधी मंजूर करून दिलाय। या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सुविधा विकास तसेच पर्यटन स्थळ म्हणून परिसराचा विकास करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून दर्याई माता देवस्थान आणि पर्यटन स्थळ समिती तसेच समस्त दरी गावकऱ्यांनी आमदार सरोजताई आहिरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे। यावेळी दर्याई माता देवस्थान आणि पर्यटन स्थळ समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दिवे, उपाध्यक्ष सुनील लहांगे, कोषाध्यक्ष आकाश पिंगळे, खजिनदार योगेश गोडे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार, किरण वायकंडे, श्रीयश आचारी, राजू गांगुर्डे, भास्कर वाघ, अर्जुन भोई, आनंद डेरिंगे, किशोर भोई, सागर भोई, उत्तम खोडे, संतोष गांगुर्डे, शिवाजी पोटिंदे, मोहन आचारी, विनोद दोंदे, दीपक खोडे, बाळा माळेकर, सोपान चारसकर, किरण गांगुर्डे, चेतन भोई, सागर खाडे, सुनील आचारी, विश्वनाथ वायकंडे, समाधान बेंडकुळे, आकाश होडे, लखन गोडे, रोहन दिवे, रोहिदास भोई, विलास माळेकर तसेच समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार आहिरे यांच्या या विकासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। मंदिर परिसराच्या विकासामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून भविष्यात हा परिसर एक आकर्षक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे। आज दरी गावामध्ये आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले दर्याई माता मंदिर या मंदिराच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आमचे पक्षाचे श्रद्धास्थान लोकनेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा निधी मला मिळालेला होता आणि त्यांना पुष्प श्रद्धांजली अर्पण करून आज या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत मैजुने तात्या असतील, त्याचबरोबर आमचे बंधू सचिन भाऊ पिंगळे असतील, त्याचबरोबर त्र्यंबक तात्या काकड आहेत, आकाश पिंगळे आहेत, आमचे कृष्ण महाराज आहेत, आमचे भारतभाऊ पिंगळे आहेत, सुरेशदादा पिंगळे आहेत, आमचे दीपक भाऊ हगवणे आहेत, बाळासाहेबजी मस्के, सर्वच या गावातील आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की अगदी शॉर्ट नोटीसवर सगळेजण आले। आणि खरं तर या दर्याई माता मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे आणि इथल्या कार्यकर्त्यांनी, इथल्या स्थानिक लोकांनी अतिशय सुंदर हा परिसर सजवून ठेवलेला आहे आणि शासनाच्या माध्यमातून अजून जसं पर्यटन इथे वाढेल तर रोजगाराची निर्मिती होते, रस्ते चांगले बांधले जातात आणि त्या निमित्ताने गावाच्या सोयीसुविधासुद्धा होत असतात। आणि म्हणून पर्यटनाला चालना देण्यासाठी, इथला भक्तिभाव जागर ठेवण्यासाठी ह्या निधीचा आज जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी आहे। त्याच्या अगोदर पण शासनाने 1.5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। असं एकत्रित जवळपास 2.5 कोटींचं काम हे जेव्हा भविष्यात उभं राहील आणि दर्याई मातेच्या मंदिराचा आत्ता सध्याला क वर्गामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आहे, परंतु त्याला ब वर्गामध्ये दर्जोन्नती केल्यानंतर शासनाचा जास्तीत जास्त निधी इथे आणून या परिसराचा संपूर्ण विकास आणि सुशोभीकरण आणि येणाऱ्या भावभक्तिकांना सर्वांना कसं इथे व्यवस्थित चांगली सेवा पुरवता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांचे, मान्यवरांचे परत एकदा मी आभार व्यक्त करते। खास करून दादांचे विशेष आभार, कारण त्यांचा आशीर्वाद होता म्हणून मला मतदारसंघामध्ये भरपूर निधी आणता आला। आज खरं तर त्यांची खूप कमी जाणवते आहे काम करत असताना, पण त्यांच्याच आशीर्वादाने त्यांनी दिलेला जो शब्द होता तो काल शिखर समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्यता दिली आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान याच्यासाठी जवळपास 58 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि वारकरी संप्रदायासाठी ही खरोखर एक खारीचा वाटा माझ्या सेवेचा मी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचं खरं श्रेय हे माननीय अजितदादांचं होतं आणि त्यांनी जी घोषणा सभागृहात केलेली होती, तर दादा गेल्यानंतर सुद्धा दादांचा वादा कसा पक्का होतो हे कालच्या या निधीमुळे, मंजूर निधीमुळे खरं तर सिद्ध झालेलं आहे। एवढंच बोलते, थांबते। धन्यवाद। आज दरी मातोरी या परिसरातील
एक आनंदाची बातमी जर बोलायचं ठरलं तर खरं खूपच एक मनाला एक समाधान वाटतं का हे दर्याबाई पर्यटन स्थळ हे जे खूप कालावधीन म्हणजे सप्तशृंगी गडाचा बरोबरच हे मानावं लागेल, पण आत्तापर्यंत बरेच निवडणुका झाल्या, खासदार आमदार निवडून आले, त्यावेळेस काही निधी मंजूर झाला, तो निधी आत्तापर्यंत काही पोहोचला, काही पोहोचलाच नाही, काही मंजूर झालेलाच नाही. तर आज आमच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार स्वरजताई आहिरे या खरंच प्रयत्नशील या भावनेतून आतापर्यंत इथून मागे सुद्धा तुम्ही जर बघितलं नाशिक तालुका जर म्हटलं तर त्यांनी सुशोभित केलेला आहे. तेच त्यांनी आम्ही दरी आणि मातोरी ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य यांनी खूप तासे मेहनत घेऊन त्याच्या पाठीमागे थोडंसं त्यांना एक प्रत्येक गोष्टीचा विचार करून सांगून का या आमच्या दर्याबाई मंदिराकरता काहीतरी निधी मंजूर करा. तर स्वरजताईनं आता आपले दिवंगत अजितदादा यांना आपल्यातून जाऊन आता अजून 1 वर्षसुद्धा नाही झालं, पण त्या भावनेतून ते दुःख त्यांना इतकं दुःख होतं का आम्ही टी व्हीवर सुद्धा बघत होतो. त्यांची भावना पाहून आम्हाला सुद्धा दुःख झालेले, पण ते दुःख बाजूला सारून सुद्धा त्यांनी आज आमच्या दर्याबाई मंदिराला 1 कोटी मंजूर केला. याचा आमचे दरी आणि मातोरी ग्रामस्थ हे त्यांना त्यांचं खरंच अभिनंदन करतो आम्ही. इथून पुढे बी ते असेच आमच्याकडे लक्ष देतील ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहे अशी मी विनंती करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना कार्यक्षम आमदार म्हणून आपण नेहमीच बघत आलो आहे, महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये गावाचा विकासासाठी ज्यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे, अशा कार्यक्षम कार्यतत्पर देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजताई आहिरे मॅडम यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नातून या दरी ग्रामपंचायतीतील दर्याई माता देवस्थान पर्यटन स्थळ तसं तीर्थक्षेत्र विकासासाठी आज मॅडम यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेत. निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना, या ठिकाणी येणाऱ्या सर्व धार्मिक भाविकांना खूप मोठी सोय या निमित्ताने या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आदरणीय मॅडम नेहमीच या भागाच्या विकासासाठी अग्रेसर राहिलेले आहेत. या भागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी नेहमीच ग्रामपंचायतीला सहकार्य केलेलं आहे. याच माध्यमातून या ठिकाणी होणारं हे जे कार्य आहे हे खूप अत्यंत महत्त्वाचं असल्याने मी सर्व दरीवासियाच्या वतीने तसेच मातोरी या ठिकाणी येणारे सर्व आमचे मुंगसरा वगैरे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आदरणीय आमदार महोदयांचं मनपूर्वक आभार मानतो. अशीच विकासाची गंगा त्यांच्या हातून वाहत राहो असं दर्याबाई चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आमदार ताईंनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या भागामधलं श्रद्धास्थानाच्या बाबतीमध्ये ताईंनी सुशोभीकरणाच्या संदर्भानं जे काही पाऊल या ठिकाणी उचललं आहे त्याबद्दल निश्चितपणानं या सगळ्या परिसराच्या वतीनं मी ताईंचे मनपूर्वक असे आभार मानतो. आणि जे खासदार निधीतून राहिलेलं काम आणि मग आपलं मंजूर झालेलं काम याचं सांगड घालून दर्याई मातेचं व्यवस्थितपणानं सभामंडप असेल, सुशोभीकरण असेल आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उद्याच्याला चालना देण्याच्या बाबतीमध्ये जी काही भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल निश्चितपणानं आमदारताई त्यासाठी घेतील असा विश्वाससुद्धा आजच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा दर्याई माता भक्त परिवाराच्या वतीनं सगळ्या परिसराच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.